आज आपल्याला गावरान गवार करायची आहे आणि गावरान गवार ही पाहू शकता मस्तपैकी अशी गावरान गवार आहे आणि निवडून घेतलेली आहे गवार आपण. आणि गावरान गवार विलायती गवारीपेक्षा खूप छान लागते चवीला. आणि याचे गवारीचे आपण नाकं काढून घेतलेली आहेत आणि खूप बारीक अशी गवार आहे, पाहू शकता अशी बारीक बारीक गवार आहे. ह्याची फक्त आपण नाकं काढून घेतलेले आहेत, मोडून घेतलेले नाही आहे. तर मस्तपैकी खरडे गवार करायचे आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. कढई ठेवूया आणि गवार आता आपण धुवून घेऊया. त्या कढईमध्ये तेल टाकूया आणि आपण गवार जी धुवून घेतली होती आता तेलावरती आपल्याला परतून घ्यायची आहे. गवार आपण परतून घेऊया. तर 1-2 मिनटं आपण गवार परतून घेणार आहोत. ते इथे लसूण घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्यांची आपण देठं काढून घेऊया. तर इथे आपण भिजवलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. एक अर्धा तास भिजवले होते मी. भिजवलेले शेंगदाणे घ्यायचे आणि ते मिरच्यांची देठ आपण काढून ठेवली आहे. आणि कोथिंबीर देखील आपण चिरून घेणार नाही आहे, तशीच अख्खीच कोथिंबीर आपण इथे घेतलेली आहे. आणि लसूण देखील ठेचलेला नाही आहे, लसूण देखील अख्खाच घेतलेला आहे. तर आपली गवार इथे चांगली परतली आहे, पाहू शकता मऊसूत झालेली आहे. तर अशाच पद्धतीमध्ये आपण मंद आचेवरती परतून म्हणजे मऊसूत होते ती. आता गवार आपण थोडी साईडला करूया. आता यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची थोडीशी तेलावरती 2 मिनटं परतून घेऊया आपण. गवार साईडला काढली तरी चालू शकते, परंतु येते व्यवस्थित परतता अशी. तर गवार आपण पुन्हा एकदा परतून घेऊया. तर यामध्येच आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत. आणि थोडीशी आपण कोथिंबीर घेतली, त्या हाताने थोडीशी मोडून घेतली तरी चालू शकते. आता यामध्ये थोडासा आपण पाण्याचा हापका देणार आहोत, जास्त नाही पाणी घालायचं, अगदी थोडंसं शिंतोडा दिलेला आहे. आणि आता झाकण ठेवूया आणि मंद आचेवरती 1-5 मिनटं शिजून देणार आहोत. आणि एक वांगं होतं, ते आता वांगं आपण चुलीमध्ये हारेमध्ये टाकूया. मस्तपैकी असं एकच वांगं. आता 1-5 मिनटं झालेली आहेत, आपण झाकण काढून पाहूया. गवार पाहूया आपण शिजली आहे का. हे पहा, गवार चांगली शिजली आहे, वाफळली आहे. चवीनुसार मीठ. आणि मस्तपैकी असा झणझणीत खरडा होतो, भाकरीबरोबर तो खूप छान लागतो. तोंडी लावायला जरी असं करून ठेवला तरी चालू शकतो. आणि आपण यामध्ये हळदीचा वापर केलेला नाही, कारण काय खरडा म्हटलं तर हिरवागार दिसला पाहिजे, म्हणून आपण इथे हळद वापरलेली नाही आहे. आता हा खरडा आपण कशाने पण रगडू शकतो, फुलपात्र्याने किंवा तांब्याने रगडू शकतो. आणि हा खरडा चुलीवरतीच रगडायचा. इथे मी तांब्याने खरडत आहे आणि चुलीवरतीच शक्यतो खरडायचा, म्हणजे मऊसूत पटकन होतो आणि जास्त पण बारीक नाही करायचा.
आणि हळूहळू असा चेचून घ्यायचा लसूण वगैरे, लसूण मिरची. आणि जास्त पण बारीक नाही करायचं, ओबडधोबडच आपल्याला करायचं आहे, म्हणजे चवीला छान लागतं ते. किंवा पाट्यावरती जर घेऊन ठेचलं तरी चालू शकतो, किंवा खलबत्त्यामध्ये केलं तरी चालू शकतो. परंतु असं कढईमध्ये चुलीवरती जर असा खरडा रगडला तर पटकन होतो बारीक, त्याच्यामुळे चुलीवरतीच खरडत आहे मी. आणि जास्त पण नाही बारीक करायचा, थोडंसं मोठं मोठंच राहून द्यायचं. लसूण देखील पाहू शकता आपण आहे ते अर्धा अर्धाच ठेचलेलं आहे जवळजवळ, आणि मिरची थोडीशी ओबडधोबडच खरडली आहे. तर अशाच पद्धतीमध्ये मस्तपैकी करून घ्यायचा आणि भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. आता एका डिशमध्ये हा खरडा आपण काढून घेऊया. झणझणीत असा ठेचा झालेला आहे. हा खरडा आता आपण काढून घेऊया एका डिशमध्ये. वांग देखील आपलं चांगलं भाजलं आहे, आपण भरीत करूया. वांग्याची साल काढून घेऊया. वांग हे कुस्करून घेतलेलं आहे. आता तेलामध्ये हे वांग टाकलं आहे. आता थोडंसं कुस्करून घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे. मस्तपैकी मिठातलं भरीत आपल्या इथे तयार आहे. लहान मुलं तर चवीनेच खातात, कारण का ते तिखट नसतं आणि मिठाची चव छान लागते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच असं गवारीचा खरडा आणि मिठातलं भरीत करून पहा.